महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूर येथे माघी वारीनिमित्त दिंड्या आलेल्या आहेत, पालखी आलेल्या आहेत, वारकरी आलेले आहेत। यामध्ये कोकणातून सिंधुदुर्ग येथून एक पालखी आलेली आहे, दिंड्या आलेल्या आहे। या दिंडीतील महाराजांशी आपण संवाद साधणार आहोत। महाराज, आपलं नाव काय आणि ही दिंडी कुठून आली? माझं नाव श्री केशव भास्कर मुंज। आमचे वडील कैलासवासी भास्कर केशव मुंज आणि भास्कर गावडे आणि आमचे मार्गदर्शक सखाराम राऊळ यांच्या संकल्पनेतनं दत्त घाटापासून 1962 सालापासून ही दिंडी चालू झालेली आहे आणि संपूर्ण सिंधुदुर्गवासियांचं एक भूषण आहे की संपूर्ण सिंधुदुर्गवासीय या जिल्ह्यामध्ये आवर्जून उपस्थित राहतात आणि गेली 1962 सालापासून आजपर्यंत कोणत्याही खंड न पडता सर्व बालगोपाल असतील, आज तर तरुणाईचा भर या दिंडीमध्ये आलेला आहे। तसेच आबालवृद्ध आहेत, महिला आहेत। पांडुरंगाचरणी आम्ही सर्व शेतकरी आणि सर्व वारकरी समस्त सर्व असलेल्या सर्व बालापाच आमचे जे ग्रामस्थ आहेत, सर्व सिंधुदुर्गातीलच नव्हे तर सर्व महाराष्ट्र राज्यातील, त्यांना उत्तम आरोग्य आणि जे शेतकरी आहेत त्यांना चांगलं शेतीमध्ये प्राधान्य मिळत एवढीच त्या पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो। आणि ही अशी जी परंपरा सिंधुदुर्ग जिल्ह्याची आहे तीच आम्ही अखंड चालू ठेवण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करून ही आम्ही या दिंडी इथे सादर केलेली आहे। बरेच वारकरी या वारकरी संप्रदायाचे भास्कर गावडे असतील, त्यांचे आता मुलं आहेत, आमचे अण्णा आमचे राऊळ। आपण घाट माथ्यावरून येत असताना डोंगरदऱ्या पार करून येतात, त्या येत असताना किती मुक्काम होतात, त्याचं नियोजन कसं असतं? आम्ही घाट माथ्यावरून येताना 22 दिवसाची हा मुक्काम असतो। खरोखर दिंडी सोहळ्यामध्ये प्रत्येक नियोजनाप्रमाणे प्रत्येकाची व्यवस्था केली जाते। कोणताही त्रास किंवा कोणताही, आज आपण बघितलात तर सगळी तरुण मंडळी आहेत, कोणताही त्यांना त्रास किंवा जी वयोवृद्ध मंडळी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही। प्रत्यक्ष पांडुरंग इथे उतरल्यासारखं ते दिंडीमध्ये तल्लीन झालेले आहेत, कोणत्याही आजार त्यांना नाही किंवा काय नाही, अशा प्रकारचा हा दिंडी सोहळा संपन्न झालेला आहे। किती मुक्काम होतात आपल्या आणि त्या ठिकाणी राहण्याची, आंघोळीची, जेवणाची कशी सोय केली जाते? नाही, राहण्याची आणि जेवणाची सोय ही तिथले ग्रामस्थ करतात। शासनाकडून आम्हाला 2 पथकं आरोग्याची, म्हणजे 2 डॉक्टर आणि 4 त्यांचा स्टाफ, अशा प्रकारच्या माघवारी करता 2 म्हणजे आंबोली घाटातनं 1 आणि फोंड्या घाटातनं 1 अशा प्रकारची आरोग्याची व्यवस्था महाराष्ट्र शासनाकडनं केली जाते। या ठिकाणी येत असताना दिवसा चालत राहता की रात्री? दिवसा चालतो आणि 7 नंतर आराम करायचा आणि दिवसा 5 वाजता चालायचं। 25 किलोमीटर चालल्यानंतर ज्यांना थकवा येईल त्यांनी गाडीमध्ये बसायचं, असा आमचा हा प्रवास चालू असतो। यामध्ये महिला आणि तरुणांची किती संख्या आहे? आता मला वाटतं 700 लोकांच्या आसपास आहेत। याच्यामध्ये जास्तीत जास्त महिला आणि तरुण सहभागी आहेत। जे या ठिकाणी पंढरपूरमध्ये आल्यानंतर कुठं मुक्काम असतो, इथलं कसं नियोजन असतं? इथलं नियोजन आमचे कैवल्य आश्रम म्हणून आहे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी आमचे घोंगडी गल्लीमध्ये आहे, तिकडे राऊळ महाराजांचा, संत राऊळ महाराजांचा मठ आहे। त्यानंतर विठ्ठल रखमाई संस्थांच्या देवस्थानच्या कमिटीमध्ये काही लोकांचं नियोजन आहे। अशा प्रकारे प्रत्येकजण आपल्याला जिथे शक्य होईल तिथे राहण्याचा त्यांचा मानस असतो। आता माघारी जात असताना किती मुक्काम होतात, रस्त्यातलं कसं नियोजन असतं? माघारी जाताना साहेब मुक्काम वगैरे एकाच ठिकाणी होतो, बाकी नियोजन ज्या ज्यांनी गाड्या आणलेल्या आहेत त्या गाड्या शासनाने त्याचं नियोजन चांगल्या प्रकारे केलेलं आहे। आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, त्यानंतर आमच्या मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक असतील, यांच्या संकल्पनेतून चांगलं नियोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर ही दिंडीला 1962 पासून या सिंधुदुर्गातनं ही दिंडी या ठिकाणी येत असते। ही दिंडी येत असताना यांना घाट देखील काही उतरावे लागतात आणि या पंढरपूरमध्ये येतात आणि विठ्ठलाचं दर्शन घेतात। जात असताना
एका ठिकाणी मुक्काम देखील होत असल्याचं या भाविकांचं म्हणणं आहे आणि पंढरपूरमध्ये आल्यानंतर अत्यंत तल्लीन होऊन हे भाविक भक्त या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन घेताना दिसतात. अशोक कांबळे, मॅक्स, महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर.